नमस्कार, मी दिनकर कदम तुंग येथील शेतकरी असून या परिसरात माझी शेती आहे। हा भूमी ग्रीन बायो प्लांट हा सुरुवातीला बायोमासवर आधारित असा प्रोजेक्ट असणारा शेतीतून निघणाऱ्या वेस्टपासून वीज निर्मिती करायचा हा प्रोजेक्ट होता। पण काही कालावधीनंतर यात बायोमास बंद करून 100% प्लास्टिक पुणे नगरपालिकेतून आणून इथे 100% प्लास्टिक जाळलं जातं। हा 10 मेगावॉटचा प्रोजेक्ट असून याच्यात इतकी वीज निर्माण होत नाही। तर इतकी वीज त्याच्यात निर्माण होत नाही, कारण याच्यापासून येणारं हे प्लास्टिक हे ओलसर आणि पूर्ण 100% प्लास्टिक असून याच्यात इतर मटेरियल कुठलंही नसल्यामुळं आणि हे प्लास्टिक जळत नाही, तर हे 25% जळून राहिलेलं 75% वेस्टेज निघतं आणि हे वेस्टेज इतर शेतात आणि परिसरात पडल्यामुळं याची दुर्गंधी आणि याच्यातून निर्माण होणारे गॅसेस शेतीतून बायोमास ह्या प्लांटमधून निघणारी राख ही राख पिकावर बसून पिकांचं अतोनात नुकसान होतं। ह्या परिसरातला भाजीपाला, द्राक्षे, केळी ही पूर्णपणे नुकसान झाले। येथील भाजीपाला हे क्षेत्र पूर्ण बंद झाले। तर त्यापासून प्लॅस्टिकचे सूक्ष्मकण जमिनीमध्ये मिसळून जमीन आता नापीक बनत आहे आणि पिकावरती याची राख पडून प्रकाशसंश्लेषण पिकाचं बंद होऊन हे पिकाचं उत्पादन घटलेलं आहे। तर आत्ता हा प्लॅन्ट जो आहे तो पूर्णपणे बंद करावा ही मागणी आहे। याच्यापासून शेतकऱ्यांना अंगाला खाज उठणे, श्वसनाचे विकार, त्वचेचे विकार हे निर्माण झालेले आहेत आणि ह्यातून निघणारा धूर हा जवळपास 10 ते 15 किलोमीटरपर्यंत जवळपासच्या 7 ते 8 खेड्यामध्ये गावामध्ये जातो। तर याचा त्रास हा परिसरातील सर्वांना होत आहे आणि हा प्लॅन्ट पूर्णपणे बंद करावा अशी वाटते। भूमी ग्रीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी कचऱ्यापासून वीज निर्मिती करते। ही कंपनी सत्ताधारी भाजप पक्षाचे आमदार योगेश टिळेकर यांच्या बंधूंची आहे। यांना बायोमासपासून वीज निर्मिती करायची परवानगी आहे, मात्र हे प्लास्टिकपासून वीज निर्मिती करत आहेत। त्यामुळे याच्यातून निघणाऱ्या विषारी वायूमुळे पिकाची व मनुष्याची ही हानी होत आहे आणि नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत। येथील आसपासची शेतीही नापीक होत आहे। तरी आम्हा सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे की हा प्लांट तातडीनं बंद करण्यात यावा। या ठिकाणी या कारखान्यामध्ये प्लॅस्टिकपासून वीज निर्मिती होत असते आणि याच्या विषारी वायूमुळे मानवीचं तसेच शेती नुकसान होत आहे आणि आम्ही गेल्या 5-6 वर्ष झाले यासाठी प्रयत्न करीत आहे, परंतु प्रदूषण मंडळ याबाबत कोणतीही दखल आमची घेतली जात नाही आणि वरिष्ठ म्हणजे कोणत्या तरी वरदहस्ताच्या ह्याच्यामुळे या ठिकाणी आमच्या सर्व शेतकऱ्यांचे आसपासच्या सर्व गावातील ग्रामस्थांचे प्रचंड प्रमाणात मनुष्यहानी आणि त्याचबरोबर शेती पिकाचं प्रचंड नुकसान झालेलं आहे।